नागेश पाटील यांनी जो निर्णय घेतला हे हिंगोली लोकसभेच्या विकासासाठी, त्यांना माहित आहे गेल्या 2 वर्षापासून हिंगोली लोकसभेचा विकास पूर्ण रखडून गेला आणि आज जो त्यांनी निर्णय घेतला खऱ्या अर्थाने त्यांना माहित आहे की आपल्या हिंगोली लोकसभेचा जर विकास व्हायचा असेल तर एकमेव एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे तुम्हाला सांगतो काळाची गरज आहे। आणि डॅशिंग नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व, लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जाणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्यानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं हिंगोली लोकसभेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। मला वाटतं की 1 वर्षाच्या पूर्वीच मी सांगितलं होतं की सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर असतील, बंडू जाधव असतील, ओमराजे लिंबाळकर असतील आणि दुसरे 3 खासदार, हे सगळे 6ला 6 माझे मित्र आहेत। आणि राजकारणाच्या जागी ज्यावेळेस एका ठिकाणी आम्ही बसतो त्यावेळेस आम्हाला कळतं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की तिकडे काही पडलं नाही, काही उरलं नाही, आम्ही आता आपल्याकडे आल्याशिवाय राहणार। आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसातच मला वाटते पुन्हा स्फोट होईल आणि 14 हा आकडा त्यापेक्षा वाढू शकतो। काय सांगताय ते ध्यानात ठेवा। एकनाथ शिंदे साहेबांनी दाढीवर हात फिरवला की तुम्हाला सांगतो विषय संपला। संजय राऊतचं ज्यानं नाव काढलं त्याचा खाना खराब झाला, सत्यानाश झाला। आणि ते ज्या पार्टीमध्ये हे मला वाटतं की खऱ्या अर्थानं जसा एखाद्या झाडाला वळंबा लागते तसा हे संजय राऊत हे वळंबा आहे, ध्यानात ठेवा। त्या शिवसेनेच्या बुडाला लागून बसला आणि ते शिवसेनेला संपून टाकण्याचं काम, उद्धव ठाकरे साहेबाला संपून टाकण्याचं काम या वळंबानं संजय राऊतनं केलं।